नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्यरत आहे. मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की सध्या बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित प्रश्न येणार आहेत. या दृष्टिकोनातून एक सराव व्हावा अशी अपेक्षा ठेवून दादाभाई नौरोजींच्या विचारावर आधारित यापूर्वी आपण 20 प्रश्न बघितलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्नांचा विचार करणार आहोत. म्हणजे दादाभाई नौरोजींचा हा तिसरा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण 10 प्रश्नांचा विचार करणार आहोत. प्रश्न क्रमांक 21 पासून ते 30 पर्यंतचे. ओके, मग चला बेस्ट ऑफ लक, कामाला सुरुवात करूया आपल्या. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 बघा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जुलै 1875 मध्ये मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून, म्हणजे लक्षात घ्या, जुलै 1875 आहे, मुंबई नगरपालिकेचं सभासद म्हणून आणि नगरपालिकेच्या शहर परिषदेवरही निवडून आलेली व्यक्ती तुम्हाला विचारली आहे. कोण आलं होतं बघा. पर्याय: लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वीदा सावरकर आणि दादाभाई नौरोजी. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग पर्सन वॉज इलेक्टेड as a member of Mumbai Municipal Corporation and also on the Municipal Council of the municipality in July 1875. ओके, मग कोण आहे? नक्की बरोबर आहे, कारण जुलै 1875 मुंबई नगरपालिकेचे सभासद झालेले, नगर परिषदेवरही निवडून आलेली व्यक्ती दादाभाई नौरोजी आहे. चैताली, एकदम उत्तर बरोबर आहे ना. ओके, चला प्रश्न क्रमांक 22 बघूया. प्रश्न क्रमांक 22 बघा. ऑगस्ट 1885 मध्ये कोणाच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले? म्हणजे आता इथे प्रश्न बघा, 1885 आहे, ऑगस्ट महिना आहे आणि कुणीतरी निमंत्रण दिलेलं आहे. आता निमंत्रण देणारी व्यक्ती कोण होती, ज्यांनी आपल्या मुंबईच्या विधान परिषदेचं सदस्यत्व दादाभाईंना दिलेलं आहे? हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथे इन ऑगस्ट 1885 at whose invitation did दादाभाई accept the membership of the municipal म्हणजे मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता इथे बघा कोणी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, आठवतं? कारण त्यावेळेस 1885 मध्ये आपल्या भारताचे गव्हर्नर कोण होते हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता इथे गव्हर्नर ए मध्ये काय दिलंय पर्याय? गव्हर्नर लॉर्ड मेकॉले. सेकंड आहे बी, गव्हर्नर लॉर्ड रे. सी आहे गव्हर्नर लॉर्ड कर्झन आणि डी आहे गव्हर्नर लॉर्ड रिपन. कोण आहे? नाही आठवत? अरे बरोबर गायत्री, बी गव्हर्नर लॉर्ड रे हा पर्याय एकदम बरोबर आहे ना. म्हणजे गव्हर्नर लॉर्ड रे हे 1885 मध्ये आपल्या भारताचे गव्हर्नर होते आणि या गव्हर्नरनी त्यांना निमंत्रण दिलं होतं दादाभाईंना की आपल्या विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारा. कारण काही भारतीय लोकांना विधान परिषदेत सदस्य दिलं जाण्याची पद्धत होती, त्यानुसार दादाभाईंना हे निमंत्रण प्राप्त झालेलं होतं. ओके, आता प्रश्न क्रमांक 23 मध्ये बघा. टिंबटिंब साली दादाभाई नौरोजी लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये, तुम्हाला माहिती आहे ना किती तिथे आहे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. इंग्लंडच्या संसदेचे 2 सभागृह आहे, पण इथे हाऊस ऑफ लॉर्ड्स हे श्रीमंतांचं, हाऊस ऑफ कॉमन्स हे सामान्यांचं. बरोबर आहे. आता इथे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिसबरीमधून निवडून आले, असं आपण मागे बघितलं की लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दादाभाई नौरोजी कोणत्या पक्षाकडनं निवडून आले होते असा प्रश्न आपण बघितला. तर लिबरल पक्षातर्फे. कोणत्या मतदारसंघातून होते? तर सेंट्रल फिन्झरीमधून. बरोबर आहे ना. म्हणजे इन डॅश डॅश दादाभाई नौरोजी वॉज इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ कॉमन ऑफ लंडन फ्रॉम सेंट्रल फिन्सबरी बाय लिबरल पार्टी. आता इथे तुम्हाला वर्ष विचारलंय, कोणत्या वर्षी निवडून आले होते? आता इथे निवडून येताना पर्याय बघा. ए 19 म्हणजे 1900, बी आहे 1902, सी आहे 1905 आणि डी आहे 1907. कोणता पर्याय बरोबर आहे चैताली? ओके, एकदम बरोबर. 1902 मध्ये लंडनमध्ये असताना हाऊस ऑफ कॉमन्सच्या लिबरल पक्षातर्फे निवडणूक लढवली. अतिशय काठावर निवडून आलेली व्यक्ती आहेत. बरोबर आहे. चला यानंतरचा प्रश्न क्रमांक 24 बघा. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व स्वीकारणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई आहे ना, म्हणजे दादाभाई नौरोजी हे कितवे भारतीय होत?
म्हणजे प्रश्न काय विचारला हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश संसदेचे त्यांना सदस्यत्व मिळालेलं आहे. 1902 मध्ये निवडून आले. आता भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी तिथल्या संसदेमध्ये आवाज उठवला, म्हणजे आपल्या भारताची बाजू मांडली. मग दादाभाई हे कितवे भारतीय आहेत असा प्रश्न आहे. म्हणजेच दादाभाई नौरोजी who became a member of the British Parliament and raised his voice in Parliament for India's independence was an Indian. म्हणजे आता यांचा नंबर कितवा आहे? ए पर्याय आहे पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सांगा. ओके, एकदम बरोबर आहे निशा. ए पर्याय पहिलेच आहे, फर्स्ट मॅन आहे हा, की ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवला आणि सदस्यत्व स्वीकारणे आहे ना, ब्रिटिश संसदेचं सदस्यत्व सुद्धा मिळवणारे ते पहिले. एकदम बरोबर. आता प्रश्न क्रमांक 25 बघा. दादाभाई नौरोजी यांनी 1906च्या आहे ना 1906ला कुठे अधिवेशन झालेलं आहे? याच्यापूर्वी आलेलं आहे कलकत्ता आहे ना, कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर टिंबटिंब हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले. म्हणजे उपाय विचारलेत बघा आहे ना. आता आपल्याला माहिती आहे की 1906 मध्ये जेव्हा जहाल मवाळ वाद होता, हा त्याच्यानंतर दादाभाई नौरोजींकडे अध्यक्षत्व आलेलं आहे. कलकत्त्याला काँग्रेसचं अधिवेशन झालेलं आहे आणि या काँग्रेसच्या अधिवेशनावर आपल्या भारतीय समस्या ज्या होत्या, आर्थिक शोषणाची जी समस्या सगळ्यात महत्त्वाची होती, आपले उद्योगधंदे बंद पडत होते, बेकारी आहे, दारिद्र्य, अशा अनेक आर्थिक समस्या आपल्याकडे निर्माण झालेल्या होत्या आणि याशिवाय आपल्या काही इतर समस्याही होत्या. म्हणून या समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे लास्ट सोल्युशन म्हणजे दादाभाई नौरोजी डिक्लेअर्ड इन द 1906 मध्ये कलकत्ता काँग्रेस दॅट डायडेश वॉज द ओनली सोल्युशन टू इंडियाज प्रॉब्लेम्स. म्हणजे आपल्या भारताच्या सगळ्या समस्यांवर एकच जालिम उपाय कोणता सांगितला होता? स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण की स्वराज्य? ओके, म्हणजे सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वराज्य. एकदम बरोबर आहे. चतुर आहे तू आहे ना. म्हणजे स्वराज्य हा उपाय आहे. म्हणजे स्वराज्य मिळालं की सगळ्या गोष्टी आपोआप येतील. मग स्वराज्य मिळवण्यासाठी स्वदेशीचा वापर करा, बहिष्कार करा, राष्ट्रीय शिक्षण घ्या, हा नंतरचा मार्ग आहे. पण मेन बेसिक सोल्युशन जालिम उपाय काय आहे? स्वराज्य. म्हणून इथे लक्षात घ्यायचं आहे की इथे स्वराज्य हा त्यांचा लास्ट सोल्युशन म्हणजे त्यांनी सांगितलेला सगळ्या समस्यांवरचा उपाय आहे. ओके. प्रश्न क्रमांक 26 घ्या. दादाभाई नौरोजी यांच्यावर खालीलपैकी कोणत्या विचारवंतांचा प्रभाव पडलेला होता? म्हणजे काय सांगितलंय, कोणकोणत्या विचारवंतांचा प्रभाव त्यांच्या विचारावर आहे ते ओळखायचंय तुम्हाला. म्हणजे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग थिंकर्स इन्फ्लुएन्स्ड ऑन दादाभाई नौरोजी. कुणाचा प्रभाव होता? म्हणजे कार्लाइलचा, मिल, स्पेन्सर, वरील सर्व? नाही आठवत? कार्लाइल होता, मिल होता, स्पेन्सर पण होता. मग डी पर्याय बरोबर आहे गायत्री. अगं इथे हे सगळे आपल्याला माहिती आहे की कार्लाइलचाही प्रभाव होता, मिलचा आहे, स्पेन्सरचा आहे. अनेक विचारवंतांच्या प्रभावातून दादाभाई नौरोजींच्या विचाराला एक खरी दिशा मिळालेली होती है ना. म्हणून इथे पर्याय बरोबर एकदम गायत्री, वरील सर्व म्हणजे ऑल द अभाव. ठीक आहे, ऑल ऑफ द अभाव. यानंतरचा प्रश्न बघा 27. ईस्ट इंडिया असोसिएशनचे संस्थापक कोण आहेत? प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. याच्यापूर्वी आपण बघितलं ईस्ट इंडिया असोसिएशनचे ते सदस्य होते, इथपर्यंत आपण आलेलो होतो. इथे तुम्हाला त्यांचे संस्थापक कोण आहेत विचारलाय. म्हणजे हु इज द फाउंडर ऑफ ईस्ट इंडिया असोसिएशन असा प्रश्न विचारलेला आहे. इथे दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर. कोणता येईल? ओके, बरोबर दादाभाई नौरोजी. कारण संस्था ईस्ट इंडिया असोसिएशन त्यांनी स्थापन, म्हणजे हे फाउंडर आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे नुसते मेंबर नाही, सेक्रेटरी नाही, तर हे फाउंडर आहेत. म्हणून दादाभाई नौरोजी असं त्याचं उत्तर येतं. म्हणून पर्याय क्रमांक ए. ओके. यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 28. दादाभाई नौरोजी यांनी टिंबटिंब नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध केले आहे ना, प्रसिद्ध आहे. म्हणून दादाभाई नौरोजी पब्लिश ए गुजराती मॅगझिन कॉल्ड डायडेश अंडर हिज एडिटरशिप. म्हणजे त्यांच्याच आहे ना, म्हणजे दादाभाई नौरोजींनी काढलेलं एक गुजराती नियतकालिक तुम्हाला विचारलंय, ज्याचे एडिटर ते आहे, म्हणजे त्यांनीच ते प्रसिद्ध केलेलं आहे. आता इथे बघा पर्याय तुम्हाला दिले, ज्ञानप्रकाश,
बी मध्ये यंग इंडिया, सी आहे अभिनव भारत आणि डी आहे हरिजन. हरिजन नाही म्हणते, कोणाचं आहे? गांधीजींचं. बरोबर आहे. अभिनव भारत पण नाही. ओके. सावरकर म्हणतात. ओके. यंग इंडिया पण नाही. मग ज्ञानप्रकाश. बरोबर. म्हणजे तुम्ही काय उलटं डोकं लावताय का खालून वर? असं नाही आहे. बरोबर आहे. ज्ञानप्रकाश हे नियतकालिक गुजरातीमध्ये दादाभाई नौरोजींनी स्वतः एडिट करून पब्लिश केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, ज्ञानप्रकाश. नाव पण छान दिलं ना. ओके. आता प्रश्न क्रमांक 29 बघा. भारतीय राजकारणाचे जनक कोण आहेत? म्हणजे हु इज द फादर ऑफ इंडियन पॉलिटिक्स. आता आपल्याला याच्यापूर्वी जो प्रश्न होता की भारतीय अर्थशास्त्राचे जनक होता, आता इथे राजकारणाचा जनक विचारलाय. म्हणजे इंडियन पॉलिटिक्सचे फादर विचारलायत. म्हणजे हु इज द फादर ऑफ इंडियन पॉलिटिक्स. नंबर ए बघा, राजाराम मोहन राय. बी आहे लोकमान्य टिळक. सी आहे महात्मा गांधी आणि डी आहे दादाभाई नौरोजी. कोण आहे? एकदम बरोबर आहे ना धनश्री? सोनूने एकदम बरोबर सांगताय, दादाभाई नौरोजी आहे. ठीक आहे. चला रागिणी, आता शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. लंडन इंडियन सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? म्हणजे हु इज द फाउंडर ऑफ द लंडन इंडियन सोसायटी असा प्रश्न आहे. आपल्याला याच्यापूर्वी प्रश्न आलेला होता की लंडन इंडियन सोसायटीचे सदस्य म्हणून आहे ना दादाभाई नौरोजी WC बॅनर्जी यांच्या सहकार्याने स्थापन केली असा प्रश्न होता. पण इथे तुम्हाला फाउंडर विचारलाय, संस्थापक विचारलेला आहे. म्हणून इथे तुम्हाला काय विचारलं? हु इज द फाउंडर आहे ना. म्हणून आता इथे बघा पर्याय आहे दादाभाई नौरोजी आणि WC बॅनर्जी. बी मध्ये आहे दादाभाई नौरोजी, सी मध्ये आहे WC बॅनर्जी आणि डी आहे लोकमान्य टिळक. आता इथे लक्षात घ्या कोण आहे? बरोबर आहे. दादाभाई नौरोजींनी स्थापन केली असं म्हणणं म्हणजे पर्याय बी. पण कुणाच्या सहकार्याने? कारण एकट्यांनी स्थापन नाही केली. इथे दादाभाई नौरोजी आणि WC बॅनर्जी या दोघांच्या सहकार्यातून लंडन इंडियन सोसायटीची स्थापना झालेली आहे. बरोबर आहे धनश्री. दादाभाई नौरोजी आणि WC बॅनर्जी. ओके. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण दादाभाई नौरोजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित, त्यांच्या कार्यावर आधारित, तसेच त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जी घोषणा केलेली आहे स्वराज्याची आणि त्यांच्या चतुर्सूत्रीच्या संदर्भात या भागात विचार केलेला आहे. अशा प्रकारे 21 पासून ते 30 प्रश्न असे 10 प्रश्नांचा विचार आपण यात केलेला आहे. या प्रश्नांवरून दादाभाईंच्या विचाराची आणि कार्याची ओळख होण्यास निश्चित आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. आणि थांबूया आपण. यानंतरचे पुढचे 10 प्रश्न आपण पुढच्या भागात बघणार आहोत. मित्रांनो, निश्चितच आपणास प्रश्न आवडले असतील किंवा याच्यामध्ये काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्सला अवश्य कमेंट्स टाका, जेणेकरून आपल्या प्रश्नांचं समाधान करणं मला सोयीचे जाईल. आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन आपणास प्राप्त होईल. ओके. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.